नाही, आम्ही चळवळीतली माणसं आणि एका विचारानं प्रेरित होऊन आम्ही जीव धोक्यात घालून चळवळी करत आलो। रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतचा आंदोलन मोठं गाजलेलं होतं। त्याचबरोबर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचं आंदोलनही गाजलेलं होतं। खरं तर ही जी आंदोलनं गाजली त्याचा आदर्श घेऊनच आम्ही चळवळीमध्ये आलो, शेतकरी चळवळीमध्ये। परंतु बदलत्या काळानुसार आता प्रश्न बदलायला लागलेले आहेत, पण त्याचबरोबर चळवळीबरोबरच जर ही जी विचारधारा घेऊन आम्ही आमची सगळी हयात घालवली, त्यामध्ये तरुणांना जर सहभागी करून घ्यायचं असेल तर चळवळीला जोडूनच खेळ म्हणा, सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा, याच्या माध्यमातून तरुणांना एकत्रित केलं पाहिजे आणि मग त्यातून त्यांच्यावर त्यांच्या मेंदूची मशागत करून विचाराची पेरणी केली पाहिजे। सध्याचा काळ असा आहे, संवेदनशील आणि भावनिक मुद्द्यांना हात घालून तरुणांना भरकटवण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांच्या शक्तीचा गैरवापर केला जातो आणि राजकारणाची पोळी भाजली जाते। अशा पार्श्वभूमीवर तळागाळातून सामान्य स्तरातून आलेले जे तरुण आहेत त्यांच्यावर पैलू पाडणं गरजेचं आहे आणि खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे एक त्याचं चांगलं माध्यम आहे। आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं की चळवळी करत असताना थोडंसं त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची किंवा ते धोरणं बदलण्याची आवश्यकता आहे। तर बीडचा विषय आहे, एवढं प्रकरण झालेलं आहे, फेसबुक कुटुंबातले एक सरपंच गेलेला आहे, अजूनही ते मुख्य आरोपी सापडला नाही आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागतात, त्याच्यावर तुम्ही काय सांगा? खरं तर स्वर्गीय शरद जोशी असं म्हणायचे, नेता तस्कर आणि गुंडा अफसर हेच खरं तर सामान्य माणसाचे शत्रू आहेत। ते आता यातून सिद्ध झालेलं आहे, कारण राजकारण्यांनी गुंडांना संरक्षण द्यायचं, त्यांच्या भानगडीवर पांघरून घालायचं, त्यातून अमाप पैसा गोळा करायचा आणि पुन्हा सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता, आणि त्यातून खऱ्या अर्थानं पिचला जातो तो सामान्य माणूस। बीडमध्ये जे होतंय तेच होतंय। त्यामुळं ही जी व्यवस्था, ही जी सिस्टीम आहे, त्या सिस्टीमच्या विरोधामध्ये तरुणांनी पेटून उठलं पाहिजे। पालकमंत्र्यांचा विषय आहे, नाशिक आणि रायगड किडा सुटला नाहीये। विक्रमी आणि 5वी बहुमत मिळून सुद्धा या सरकारला अजून जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवता येत नाही, हे त्यांचं दुर्दैव आहे। म्हणजे हे बहुमत हे बेगडी आहे आणि अजूनही निवडणुका होऊन 2-3 महिने होऊन गेले, अजूनही सरकारला आपली पकड प्रशासनावर बसवता आलेली नाही आहे। केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं याच्या पलीकडे काय या सरकारने केलेला नाही आहे। याचाच अर्थ एक प्रकारे जो कौल जनतेनं दिलाय त्यांचा भ्रमनिरास झालेला आहे आणि म्हणून जनतेनं सुद्धा सावध राहिलं पाहिजे। अशा प्रकारे देखाऊ आणि बेगडी किंवा संपत्तीचं प्रदर्शन करून, हिडीस प्रदर्शन करून स्वाभिमान विकत घेणाऱ्या लोकांच्या पासून सावध राहून खऱ्या अर्थानं लोकांच्या हिताची काळजी घेणारे लोक निवडून आले पाहिजेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, ज्या लायकीचे लोक असतात त्याच लायकीचे त्यांना लोकप्रतिनिधी मिळतात। लोकांनी पहिल्यांदा सुधारलं पाहिजे आणि चांगला लोकप्रतिनिधी निवडला पाहिजे। जसं आपल्या मुलीचं लग्न करत असताना जावाई चोखंदळपणानं शोधतो, त्याच पद्धतीनं लोकांनी आपला प्रतिनिधी निवडताना चोखंदळपणानं शोधला पाहिजे। नाहीतर भविष्यात 5 वर्षे परिणाम मत देणाऱ्यांनाच भोगावे लागतात। खरं तर सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच आहे आणि हे आता स्पष्ट झालेलं आहे। केवळ करदात्यांनी दिलेल्या कराच्या पैशातून मतदारांना भुलवण्यासाठी लाडक्या बहिणीच्या योजनेतून भरमसाठ अशा प्रकारचं हे जवळपास 46,000 कोटी रुपयाचं खर्च करण्याचा घाट घातला गेला आणि आता लक्षात आलंय की आता एवढा पैसा खर्च झाला तर सगळ्या योजनांना कात्री लावायला लागते,
अनेक विभागांच्या बजेटमध्ये कात्री लावावी लागते. आता एकदा अजित पवारांनी ह्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करत असताना माहिती आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल जे देतात त्यामध्ये त्यांनी सांगावं किती योजनांना कात्री लावली, किती विभागाच्या बजेटमध्ये कपात केली. त्यावरून लक्षात येईल की सामाजिक योजना ज्या होत्या, दलित असतील, आदिवासी असतील, अल्पसंख्याक असतील, विद्यार्थी असेल, विद्यार्थ्यांची 3-3 वर्षाची शिष्यवृत्ती मिळालेली नाही. शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनाचं अनुदान 3-3 वर्षापासून मिळालेलं नाही. म्हणजे अशा प्रकारे ज्या समाजोपयोगी योजना आहेत त्यांना कात्री लावायचं आणि सवंग लोकप्रियतेसाठी निवडून येण्यासाठी म्हणून अशा प्रकारच्या योजना जाहीर करायच्या, याच्यामध्ये हे सरकार फसलेलं आहे.